नमस्कार मित्रांनो, वेलकम टू DMRA महाराष्ट्र अकॅडमी. आजच्या या लेक्चरमध्ये आपण NHM नाशिक भरती 2006 हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक सविस्तर समजून घेणार आहोत. हा टॉपिक नर्सिंग एक्झाम्ससाठी खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी आपण या भरतीची एक ओळख करून घेऊ. त्यानंतर कोणती पदं आहेत आणि त्यासाठी काय पात्रता लागेल हे सविस्तर बघू. मग अर्ज कसा करायचा, शेवटची तारीख कोणती आहे, महत्त्वाचे नियम काय आहेत आणि अर्ज भरताना काय काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून समजून घेणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या सेक्शननं सुरुवात करूया. ही जी भरती आहे ही राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे NHM अंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भरती थेट मुलाखतीद्वारे म्हणजे वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीनं होणार आहे. ओके, तर एक गोष्ट इथे स्पष्टपणे लक्षात ठेवायची आहे. ही सगळी पदं आहेत ना, ती पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची आहेत. याचा अर्थ ही परमनंट नोकरी नाही. ही पदं एका ठरलेल्या कालावधीसाठी एका निश्चित मानधनावर म्हणजे पगारावर भरली जाणार आहेत. आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या सेक्शनकडे. इथे आपण बघणार आहोत की नक्की कोणकोणती पदं आहेत, प्रत्येक पदासाठी किती जागा आहेत, काय शिक्षण लागेल आणि पगार म्हणजे मानधन किती असणार आहे. चला तर ह्या भरतीतलं पहिलं पद पाहूया, जे आहे मेडिकल ऑफिसर. तर बघा, मेडिकल ऑफिसर पदासाठी तब्बल 38 जागा आहेत. ही खूप मोठी संख्या आहे. यासाठी क्वालिफिकेशन आहे MBBS आणि मानधन आहे 60,000 रुपये प्रति महिना. ज्यांचं MBBS झाले आहे त्यांच्यासाठी ही एक खूप चांगली संधी आहे. ठीक आहे, आता पुढचं पद बघूया, पब्लिक हेल्थ मॅनेजर. हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं पद आहे. पब्लिक हेल्थ मॅनेजर पदासाठी एक जागा आहे आणि ती ओपन कॅटेगरीसाठी आहे. याची खासियत काय आहे तर क्वालिफिकेशन आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट. म्हणजे याचा अर्थ ज्यांच्याकडे MBBS, BAMS, BDS किंवा BHMS यापैकी कोणतीही पदवी आहे ते सर्वजण यासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी मानधन आहे 30,000 रुपये. आणि आता खास आपल्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं पद ते म्हणजे ANM. तर ANM पदासाठी एक जागा आहे आणि ही सुद्धा ओपन कॅटेगरीमध्ये आहे. ज्या उमेदवारांनी ANM कोर्स पूर्ण केला आहे ते यासाठी पात्र आहेत. या पदासाठी मानधन 18,000 रुपये असणार आहे. याशिवाय इतरही काही तांत्रिक पदं आहेत, जसं की एक्स-रे टेक्निशियन. यासाठी 2 जागा आहेत आणि पात्रता आहे 12वी अधिक संबंधित डिप्लोमा. आणि दुसरं आहे डेंटल हायजिनिस्ट. यासाठी 1 जागा आहे आणि पात्रता आहे 12वी सायन्ससोबत 2 वर्षांचा डिप्लोमा. या दोन्ही पदांसाठी मानधन 17,000 रुपये आहे. आणि शेवटची 2 पदं, पहिलं आहे पीअर एज्युकेटर, ज्यासाठी फक्त 12वी पासची अट आहे आणि मानधन आहे 8,000 रुपये. तर दुसरं पद आहे मल्टीपर्पज ट्रेनर, ज्यासाठी 4 जागा आहेत आणि पात्रता ITI किंवा हँडीक्राफ्ट ट्रेनरचं सर्टिफिकेट आहे. या पदासाठी मानधन मासिक नाही आहे, तर ते रोजंदारीवर आहे, म्हणजे दिवसाला 400 रुपये. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. अर्ज कसा करायचा आणि शेवटची तारीख कोणती आहे हे आता आपण व्यवस्थित समजून घेऊया. तर ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. 12 मार्च 2026 हीच तुमची अर्ज करण्याची आणि मुलाखतीची तारीख आहे. तुम्हाला वेगळा अर्ज पाठवायचा नाहीये. थेट या दिवशी सकाळी 10 वाजता तुमची सर्व मूळ कागदपत्र घेऊन दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचं आहे. पत्ता पुन्हा एकदा नीट ऐका. सभागृह, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद भवन, त्र्यंबक रोड, नाशिक. प्रक्रिया अगदी सरळ आहे. फक्त 3 स्टेप्स लक्षात ठेवा. पहिली स्टेप, कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून एक डिमांड ड्राफ्ट म्हणजेच DD काढायचा आहे. दुसरी स्टेप, तुमची सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्यांच्या झेरॉक्स कॉपीजचा एक सेट तयार ठेवायचा आहे. आणि तिसरी आणि शेवटची स्टेप, 12 मार्च 2026 रोजी दिलेल्या पत्त्यावर वेळेवर पोहोचायचं आहे. बरं, आता DD बद्दल थोडी अधिक माहिती. ओपन कॅटेगरीसाठी 150 रुपये म्हणजे 150 रुपयांचा DD लागेल आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपयांचा. आता सगळ्यात महत्त्वाचं, DD कोणाच्या नावाने काढायचा? नाव जरा मोठं आहे, पण स्पेलिंगमध्ये अजिबात चूक करू नका. नाव आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी, नाशिक, नॉन PIP. हे नाव अगदीच जसेच्या तसे लिहा. अर्ज करण्याआधी काही नियम आणि अटी समजून घेणं खूप गरजेचं असतं.
चला तर मग पटकन त्या अटींवर एक नजर टाकूया. वयोमर्यादेबद्दल बोलायचं तर ओपन कॅटेगरीसाठी अप्पर एज लिमिट आहे 38 वर्ष आणि जर उमेदवार राखीव प्रवर्गातील असेल तर त्यांना 5 वर्षांची सवलत आहे, म्हणजे त्यांच्यासाठी अप्पर एज लिमिट आहे 43 वर्ष. आता काही इतर महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. अपूर्ण अर्ज सरळ सरळ बाद केले जातील. ज्यांची निवड होईल त्यांना 100 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर एक करारनामा करून द्यावा लागेल. अपॉइंटमेंट ऑर्डर मिळाल्यानंतर 7 दिवसांच्या आत जॉईन होणं कंपल्सरी आहे. तसंच भरती प्रक्रिया रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार प्रशासनाकडे आहे. आणि हो, एकदा नियुक्ती झाल्यावर कोणत्याही प्रकारच्या बदलीची विनंती मान्य केली जाणार नाही. ओके, तर आता आपण पाहूया की अर्जाचा नमुना कसा आहे आणि तो भरताना काय काय काळजी घ्यायला हवी जेणेकरून आपला अर्ज रिजेक्ट होणार नाही. बघा, अर्जात सर्वात वर उजव्या कोपऱ्यात तुमचा लेटेस्ट फोटो लावा. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात, उदाहरणार्थ ANM, ते स्पष्टपणे लिहा. तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख अशी वैयक्तिक माहिती अचूक भरा. तुमची शैक्षणिक माहिती म्हणजे मार्क, टक्केवारी, पास झाल्याचं वर्ष हे सगळं व्यवस्थित लिहा. जर अनुभव असेल तर तो नक्की नमूद करा. सगळं भरून झाल्यावर खाली सही करायला आणि प्रतिज्ञापत्रावर सही करायला विसरू नका. अर्ज स्वच्छ आणि सुवाच्य अक्षरात भरा. चला तर मग आता आपण या सगळ्या माहितीचा एक क्विक रिकॅप घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट्स पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. यातल्या 2 गोष्टी अजिबात विसरायच्या नाहीयेत. पहिली म्हणजे शेवटची तारीख ही दुसरी तिसरी कोणती नसून थेट मुलाखतीची तारीखच आहे, 12 मार्च 2026. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक अर्जदाराला डिमांड ड्राफ्ट काढणं बंधनकारक आहे, अनिवार्य आहे. तर मग आता एक प्रश्न स्वतःला विचारा. 12 मार्चच्या वॉक इन इंटरव्ह्यूसाठी तुमची सगळी कागदपत्र आणि तुमचा डिमांड ड्राफ्ट तयार आहे का? नसेल तर आत्तापासूनच तयारीला लागा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचा NHM नाशिक भरती हा इम्पॉर्टंट टॉपिक सविस्तर समजून घेतला. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नर्सिंग एक्झाम प्रिपरेशनसाठी DMER महाराष्ट्र अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.